आज आपण करणार आहोत डाळ कांदा. आणि आपण आता डाळ कांदा करण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये टाकूया मिरच्या आणि लसूण. कढीपत्ता टाकूया थोडा. ह्याच्यामध्ये टाकायचा कांदा. ह्याच्यात टाकूया आलं लसूण पेस्ट. टोमॅटो. ह्याच्यात टाकूया आपण ही मूग डाळ, चणा डाळ आणि तूर डाळ आपण एकत्र करून याचं वरण करून घेतलेलं आहे. ते आपण ह्याच्यात ॲड. ह्याच्यामध्ये आपण तूर डाळ, मूग डाळ आणि चणा डाळ ह्याचा आपण ही डाळ शिजवून घेतलेली आहे. ऑलरेडी ह्याच्यामध्ये हिंग आणि मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ एकदम आपण बेतातच टाकणार आहोत. टाकूया ह्याच्यामध्ये लाल तिखट. टाकूया कांदा लसूण मसाला. आणि टाकूया ह्याच्यामध्ये पाणी. आणि 10 मिनिटासाठी आपण आता हे ठेवूया. 10 मिनिटासाठी आपण हे शिजायला ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण आपलं भाजी बघूया. बघू शकता आपला डाळ कांदा चांगल्या प्रकारे रेडी झालेला आहे. याच्यात टाकूया आपण कोथिंबीर. मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं बटर. अशा तऱ्हेने आपला डाळ कांदे रेडी आहे. गॅस बंद करूया. आज आपण करणार आहोत डाळ कांदा. आणि आपण आता डाळ कांदा करण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये टाकूया मिरच्या आणि लसूण. कढीपत्ता टाकूया थोडा.
ह्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा, ह्याच्यात टाकूया आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, ह्याच्यात टाकूया आपण ही मूग डाळ, चणा डाळ आणि तूर डाळ आपण एकत्र करून याचं वरण करून घेतलेलं आहे. ते आपण ह्याच्यात ॲड. ह्याच्यामध्ये आपण तूर डाळ, मूग डाळ आणि चणा डाळ याचा आपण ही डाळ शिजवून घेतलेली आहे. ऑलरेडी ह्याच्यामध्ये हिंग आणि मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ एकदम आपण बेतातच टाकणार आहोत. टाकूया ह्याच्यामध्ये लाल तिखट, ह्याच्यात टाकूया कांदा लसूण मसाला, आणि टाकूया ह्याच्यामध्ये पाणी. आणि 10 मिनिटासाठी आपण आता हे ठेवूया. 10 मिनिटासाठी आपण हे शिजायला ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण आपलं भाजी बघूया. बघू शकता आपला डाळ कांदा चांगल्या प्रकारे रेडी झालेला आहे. याच्यात टाकूया आपण कोथिंबीर, आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं बटर, अशा तऱ्हेने आपला डाळ कांदे रेडी आहे. गॅस बंद करूया.